नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय टाकळा. वर्षातून अगदी काहीच दिवस उपलब्ध असणाऱ्या रानभाज्यांपैकी एक भाजी. इथे मी अगदी कोवळा टाकळा घेतलेला आहे. त्याची पानं धुवून ती व्यवस्थित अशी चिरून घेतलेली आहेत. त्यानंतर फोडणीसाठी आपण वापरतोय लसूण छान असा गोल्डन होईपर्यंत तेलावरती पचवून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यात टाकायच्या आहेत थोड्याशा मिरच्या देखील तेलावरती पचल्यानंतर त्यात टाकायचा आहे खूप सारा कांदा. खरं तर रानभाज्यांना फार अशा इन्ग्रेडियंटची गरज लागतच नाही. अगदी 2-3 जिन्नसमध्ये अगदी व्यवस्थित भाजी बनते. त्यानंतर कांदा पचण्यासाठी आणि चवीनुसार आपण थोडंसं मीठ ॲड करणार आहोत. मीठ अगदी थोडंसं वापरायचं आहे, कारण भाजी शिजून थोडीशी होते. त्यानंतर या सगळ्यामध्ये आपण टाकणार आहोत जो आपण चिरलेला टाकळा आहे तो. भाजी व्यवस्थित हलवून आपण काही मिनटं वाफेवरती याला शिजवून घेणार आहोत. लक्षात ठेवा, जर टाकळ्याची भाजी जून असेल तर ती उकळवून घ्यावी, नाहीतर त्याला उग्र वास येतो. इथे भाजी कोवळी असल्या कारणाने मी बिना पाण्याचीच ती व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे. सगळ्यात शेवटी मी वापरलंय खोबरं आणि व्यवस्थित भाजी हलवून घ्यायची आणि तुमची टाकळ्याची मस्त अशी भाजी रेडी आहे. गरमागरम भाकरीसोबत तुम्ही त्याला सर्व करू शकता आणि अशाच गावरान रेसिपीसाठी तुम्ही मला फॉलो करू शकता. थँक्यू.